A7 न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। मी अनिस अहमद पवारचे ठळक बातम्या। हिंगोली जिल्हा हद्दीमध्ये स्थानिक गुन्हा शाखाचे पेट्रोलिंग करीत असताना दुकानाचे शटर वाकून नगदी रक्कम चोरणाऱ्या आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे। जिल्ह्यात अनेक ठिकाणी चोऱ्याच्या घटना घडत आहे, त्यामुळे हे गुन्हे उघड करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलीस यंत्रणाला दिल्या आहेत। वाढत्या गुन्ह्यावर अंकुश घालण्याकरिता अधूनमधून कोबिंग ऑपरेशन, नाकाबंदी, ऑल आउट ऑपरेशन राबविण्यात जात आहे। 13 जून रोजी स्थानिक गुन्हा शाखाचे पथक हिंगोली जिल्हा हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना मालाविरोध गुन्ह्यातील आरोपीची माहिती घेत असताना मिळालेल्या गोपनीय माहिती आधारे श्रावण सुखदेव पवार, राहणार कारखाना रोड, पोस्ट बाबुळगाव, तालुका वसमत, राजू गणेश पवार, राहणार इंद्रानगर, कळमनुरी, 4 जूनला मध्यरात्री वसमत तालुक्यातील बाळेगाव येथील गजानन शेषराव नवले यांच्या बळीराजा ट्रेडर्स दुकानाचे शटर व कुलूप तोडून दुकानाच्या गल्ल्यातील नगदी 7,000 रुपये चोरून नेले होते। त्यामुळे पथकाने दोन्ही चोरट्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून नगदी 5,200 रुपये जप्त करून हट्टा पोलिसात संविधान केले। या आरोपीची अधिक चौकशी केली असता त्यांनी परभणी जिल्ह्यातील मानवता पोलीस ठाणे अंतर्गत रामटेकडी येथील बँकेची तिजोरी फोडून चोरी केल्याचे सांगितले। ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हा शाखाचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशंभा घेवारे, पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठ्ठोबने तसेच हट्टा ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव यांच्या पथकाने केलेली आहे। A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली।